या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत एरिया ऑफ सेक्टर अँड लेंथ ऑफ एन आर्क. एरिया ऑफ सेक्टर म्हणजेच हा एरिया आणि लेंथ ऑफ एन आर्क म्हणजेच या आर्कची लेंथ, त्याचे फॉर्म्युले आणि त्यावरील काही प्रॉब्लेम्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार मित्रांनो, नंबर कोलाज या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. या चॅनलद्वारे गणित जास्तीत जास्त सोपं करून सांगण्याचा माझा प्रयत्न असतो. त्याचे तुम्ही स्वागत कराल अशी आशा आहे. नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत सेक्टर ऑफ अ सर्कलची. तत्पूर्वी आपण काही गोष्टी रिवाइज करूया. त्यासाठी ही फिगर बघूया. या फिगरमध्ये ओ हे सेंटर असलेलं एक सर्कल काढलेलं आहे. त्याच्यावर ए आणि बी हे दोन पॉइंट्स घेतलेले आहेत. ए आणि बी या पॉइंट्स मधील सर्कलच्या लांबीला मायनर आर्क म्हणतात आणि त्यामुळं ए एक्स बी हा मायनर आर्क असतो. या मायनर आर्कनी सर्कलच्या सेंटरशी म्हणजेच ओ शी केलेला हा जो अँगल आहे, अँगल ए ओ बी, याला सेंट्रल अँगल म्हणतात. सर्कलच्या लांबीचा वरच्या बाजूला जो तुकडा आहे त्यावर y हा पॉइंट घेतला तर सर्कलच्या या लांबीला म्हणजेच ए वाय बी ला मेजर आर्क असे म्हणतात. या ठिकाणी सेंट्रल अँगल ए ओ बी चे माप 100 डिग्री आहे आणि हे मापच मायनर आर्क ए एक्स बी चे माप असते. म्हणून मेजर आर्क ए एक्स बी इक्वल्स मेजर अँगल ए ओ बी इक्वल्स 100 डिग्रीज. दुसरी गोष्ट, हा मायनर आर्क आणि मेजर आर्क मिळून संपूर्ण सर्कल तयार होते. त्यामुळं मेजर आर्क ए एक्स बी प्लस मेजर आर्क ए वाय बी इक्वल्स 360 डिग्रीज असते. त्यामुळं मेजर आर्क ए वाय बी होईल 360 डिग्रीज मायनस मेजर आर्क ए एक्स बी, जे होईल 360 मायनस 100 म्हणजेच 260 डिग्रीज. सेक्टर ऑफ सर्कल समजून घेण्यासाठी या बेसिक गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण या गोष्टी इथं रिवाइज केलेल्या आहेत. सेक्टर ऑफ ए सर्कल समजून घेण्यासाठी आपण ही फिगर बघूया. या फिगरमध्ये सेंट्रल अँगल पी ओ क्यू हा जो थिटा डिग्री अँगल आहे, त्यामुळं या सर्कलचे दोन पार्ट्स तयार होतात. हा खालचा पार्ट आणि हा वरचा पार्ट. या दोन्ही पार्ट्सना सेक्टर म्हणतात. खालच्या पार्टला मायनर सेक्टर तर या वरच्या पार्टला मेजर सेक्टर म्हणतात. सेक्टर हा दोन रेडियस आणि आर्कनी एनक्लोज केलेली प्लेन फिगर असते. त्यामुळे मायनर सेक्टरचं नाव असेल ओ पी एम क्यू आणि मेजर सेक्टरचं नाव असेल ओ पी बी क्यू. तर आता आपण या सेक्टरचा एरिया कसा काढायचा ते पाहणार आहोत. आता आपण सेक्टरचा एरिया कसा काढायचा त्याची चर्चा करूया. तर बघूया एरिया ऑफ अ सेक्टर. त्यासाठी ही फिगर बघूया. जेव्हा आपण एरिया ऑफ अ सेक्टर म्हणतो तेव्हा आपण नेहमी मायनर आर्कचा सेक्टर विचारात घेत असतो. तेव्हा आपण एरिया ऑफ मायनर सेक्टर ओ पी एम क्यू कसा काढायचा ते बघूया. सेक्टर ओ पी एम क्यू चा सेंट्रल अँगल पी ओ क्यू हा थिटा डिग्रीज आहे आणि संपूर्ण सर्कलचा सेंट्रल अँगल हा 360 डिग्रीज असतो, हे आपल्याला माहित आहे. एरिया ऑफ सर्कल चा फॉर्म्युला पाय आर स्क्वेअर असतो, हे आपल्याला माहित आहे. तर युनिटरी मेथडने आपण काढूया सेंट्रल अँगल टू एरिया. आता ज्या वेळेला सेंट्रल अँगल 360 डिग्रीज असतो तेव्हा एरिया असतो पाय आर स्क्वेअर आणि ज्या वेळेला सेंट्रल अँगल थिटा डिग्रीज असेल त्यावेळेला एरिया किती असेल. समजा हा एरिया एक्स स्क्वेअर युनिट आहे. आता आपण इथं रेशिओ लिहूया. आपला रेशिओ असेल 360 अपॉन थिटा इक्वल्स पाय आर स्क्वेअर अपॉन एक्स. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपल्याला मिळेल एक्स अपॉन थिटा इक्वल्स पाय आर स्क्वेअर अपॉन 360. याचाच अर्थ या मायनर सेक्टरचा एरिया ओ पी एम क्यू ज्याचा सेंट्रल अँगल थिटा आहे त्याचा एरिया एक्स होईल थिटा अपॉन हे 360 डिग्रीज मल्टिप्लाइड बाय हे पाय आर स्क्वेअर. तर या फॉर्म्युलाचा उपयोग करून सेंट्रल अँगल
थिटाच्या मदतीने आणि रेडियस ऑफ सर्कलच्या मदतीने आपण या मायनर आर्क OPMQ चा एरिया काढू शकतो. तर फॉर्म्युला लक्षात घ्या, थिटा अपॉन 360 मल्टिप्लाइड बाय पाय आर स्क्वेअर, ज्याच्यामध्ये आपल्याला थिटा आणि आर माहित असते. एरिया ऑफ सेक्टरवरचा एक प्रश्न बघूया. रेडियस ऑफ अ सर्कल इज 10 cm. Measure of an arc of the circle is 54 degrees. Find the area of the sector associated with the arc. Take the value of pi 3.14. आपण आधी सेक्टरसाठी फिगर काढूया. सर्कलची रेडियस r 10 cm दिलेली आहे आणि या आर्कचं मेजरमेंट जे आहे 54 डिग्रीज दिलेलं आहे. याचाच अर्थ हा जो सेंट्रल अँगल थिटा डिग्री आहे हा 54 डिग्रीज दिलेला आहे आणि आपल्याला काढायचा आहे एरिया ऑफ द सेक्टर असोसिएटेड विथ द आर्क, म्हणजे आपल्याला या सेक्टरचा एरिया काढायचा आहे. तर आपण लिहूया एरिया ऑफ सेक्टर OPMQ. फॉर्म्युला लिहूया थिटा अपॉन 360 मल्टिप्लाइड बाय पाय आर स्क्वेअर. आता किमती घालूया. थिटा आहे 54 अपॉन 360 मल्टिप्लाइड बाय पायची व्हॅल्यू 3.14 मल्टिप्लाइड बाय रेडियस 10 मल्टिप्लाइड बाय 10. 18 2s are 36, 0, 18 3s are 54, 10 1s are 10 2s are 20 आणि शेवटी 2 1s are 2 1s are 2 5s are 10, 2 7s are 14. तर हे होईल 3 मल्टिप्लाइड बाय 1.57 मल्टिप्लाइड बाय 10 15.7. तर हा प्रॉडक्ट होईल 3 7s are 21, 2 कॅरी, 3 5s are 15 plus 2 17, 1 carry, 3 1s are 3 plus 1 4 and 1 decimal. तर हा एरिया ऑफ सेक्टर OPMQ 47.10 स्क्वेअर सेंटीमीटर. आता आपण चर्चा करूया लेंथ ऑफ आर्क बद्दल. त्यासाठी सर्वप्रथम आपण सर्कलची फिगर काढूया. या फिगर मध्ये O हा सेंटर असलेलं सर्कल आहे. P आणि Q हे या सर्कलवरचे दोन पॉइंट्स आहेत. अँगल POQ इक्वल्स थिटा हा सेंट्रल अँगल आहे आणि या सेंट्रल अँगलशी संबंधित PMQ हा मायनर आर्क आहे. या मायनर आर्कची ही कर्व्ड लेंथ जी आपण L ने दाखवूया ती कशी काढायची हे आपल्याला बघायचं आहे. आपल्याला माहित आहे पॉइंट O भोवती सर्कलचे माप हे 360 डिग्रीज असते, म्हणजेच सर्कलचा सेंट्रल अँगल हा 360 डिग्रीज असतो आणि या सेंट्रल अँगलशी संबंधित सर्कलची जी लेंथ असते तोच सर्कलचा सर्कम्फरन्स असतो, जो आपण 2πr या फॉर्म्युलाने काढतो, जिथं r ही या सर्कलची रेडियस असते. तर युनिटरी मेथडने आपण लिहूया की ज्या वेळेला सेंट्रल अँगल 360 डिग्रीज असतो तेव्हा सर्कलची लांबी म्हणजेच सर्कम्फरन्स 2πr असतो. त्यामुळं ज्या वेळेला हा सेंट्रल अँगल थिटा डिग्रीज असेल त्यावेळेला आर्क OPMQ ची लांबी किती असेल. आपण ही लांबी x मानूया आणि रेशियोज घेऊया. आपण लिहूया 360 अपॉन थिटा इक्वल्स 2πr अपॉन x. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून लिहूया 360 मल्टिप्लाइड बाय x इक्वल्स थिटा मल्टिप्लाइड बाय 2πr. म्हणजेच आपल्याला मिळेल लेंथ ऑफ आर्क L इक्वल्स हा थिटा अपॉन हे 360 मल्टिप्लाइड बाय हे 2πr. तर या फॉर्म्युलाचा उपयोग करून आपण जर सेंट्रल अँगल थिटा आणि रेडियस ऑफ द सर्कल r माहित असेल तर मायनर आर्क PMQ ची लेंथ L काढू शकतो. तर लक्षात घ्या L इक्वल्स थिटा अपॉन 360 मल्टिप्लाइड बाय 2πr. आता आपण बघणार आहोत रिलेशन बिटवीन एरिया ऑफ सेक्टर अँड लेंथ ऑफ आर्क. सर्वप्रथम एरिया ऑफ सेक्टर आणि लेंथ ऑफ आर्क ची फिगर काढूया. आपण यापूर्वीच बघितलं आहे की हा सेक्टर OPMQ चा एरिया आहे थिटा अपॉन 360 मल्टिप्लाइड बाय पाय आर स्क्वेअर. तसंच आपण हेही बघितलंय की सेंट्रल अँगल
थिटाशी संबंधित PMQ ही लेंथ ऑफ आर्क L आहे आणि त्याचा फॉर्म्युला आपण बघितला आहे की लेंथ ऑफ आर्क O PMQ इक्वल्स थीटा अपॉन 360 मल्टिप्लाइड बाय 2 पाय r. हे थीटा अपॉन 360 इक्वल्स हे L अपॉन हे 2 पाय r. आता ही थीटा अपॉन 360 ची ही किंमत आपण एरिया ऑफ सेक्टरच्या फॉर्म्युलामध्ये या ठिकाणी ठेवूया. त्यामुळे आपल्याला मिळेल एरिया ऑफ सेक्टर OPMQ इक्वल्स या थीटा अपॉन 360 च्या ठिकाणी आपण L अपॉन 2 पाय r ठेवूया. L अपॉन 2 पाय r मल्टिप्लाइड बाय हे पाय r स्क्वेअर. आता इथं हे पाय या पायला कॅन्सल होतील आणि हा r स्क्वेअर मधल्या एका r ला कॅन्सल होईल. म्हणजेच आपल्याला मिळेल L बाय 2 मल्टिप्लाइड बाय r. किंवा हे असंही लिहिता येईल की एरिया ऑफ सेक्टर इक्वल्स हाफ द रेडियस टाइम्स लेंथ ऑफ आर्क. तर हे रिलेशन सुद्धा आपल्याला उपयोगी पडू शकेल. एरिया ऑफ सेक्टर अँड लेंथ ऑफ आर्क वरचे काही प्रश्न बघूया. पहिला प्रश्न आहे मेजर ऑफ सेंट्रल अँगल ऑफ अन आर्क ऑफ अ सर्कल इज 80 डिग्रीज and its radius is 18 cm. Find the length of the arc. पायची व्हॅल्यू आहे 3.14. लेंथ ऑफ आर्क साठी आपण फिगर काढूया. इथं सेंट्रल अँगल 80 डिग्रीज दिलेला आहे आणि रेडियस 18 सेंटीमीटर दिलेली आहे. म्हणजे इथं r आहे 18 सेंटीमीटर आणि आपल्याला ही लेंथ ऑफ आर्क PMQ काढायची आहे. आपल्याला माहित आहे लेंथ ऑफ आर्क L इक्वल्स थीटा अपॉन 360 मल्टिप्लाइड बाय 2 पाय r. किमती घालूया. थीटासाठी 80 अपॉन 360 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 3.14 मल्टिप्लाइड बाय r 18. हा 0 या 0 ला कॅन्सल होईल. 18 1 जार 18 2 जार 36. त्यानंतर हा 2 या 2 ला कॅन्सल होईल आणि आपल्याला मिळेल 8 मल्टिप्लाइड बाय 3.14 जे होईल 8 4 जार 32 3 कॅरी 8 1 जार 8 8 प्लस 3 11 1 कॅरी 8 3 जार 24 आणि 1 25 आणि डेसिमल. तर लेंथ ऑफ आर्क PMQ होईल 25.12 सेंटीमीटर. पुढचा प्रश्न रेडियस ऑफ अ सेक्टर ऑफ अ सर्कल इज 3.5 सेंटीमीटर and length of its arc is 2.2 सेंटीमीटर. Find the area of the sector. एरिया ऑफ सेक्टर साठी फिगर काढूया. आपल्याला सर्कलची रेडियस दिली आहे 3.5 सेंटीमीटर. सो r इक्वल्स 3.5 सेंटीमीटर. लेंथ ऑफ आर्क आहे 2.2 सेंटीमीटर. सेक्टरचा हा एरिया आपल्याला काढायचा आहे. इथं आपण रिलेशन बिटवीन एरिया ऑफ सेक्टर अँड लेंथ ऑफ आर्क वापरूया. आपल्याला माहित आहे एरिया ऑफ सेक्टर इक्वल्स r अपॉन 2 मल्टिप्लाइड बाय L. किमती घालूया. r आहे 3.5 जे आपण 7 अपॉन 2 असं वापरूया म्हणजे कॅल्क्युलेशनला बरं पडेल. तर हे लिहूया 7 अपॉन 2 मल्टिप्लाइड बाय लेंथ ऑफ आर्क 2.2 सेंटीमीटर दिलेला आहे. सो हे आहे 2.2 सेंटीमीटर. आता इथं 2 1 जार पॉइंट 2 1 जार आपल्याला मिळेल 7 अपॉन 2 मल्टिप्लाइड बाय 1.1. या 2 ने 1.1 ला डिवाइड करूया. सो 2 1 जार 2 0 जार 2 5 जार 10 2 5 जार 10. So it will be 7 multiplied by 0.55 which will be 7 5 जार 35 3 carry 7 5 जार 35 plus 3 38 and a decimal here. So area of sector will be 3.85 square centimeter. पुढचा प्रश्न बघूया. Radius of a circle is 10 cm. Area of a sector of the circle is 100 cm square. Find the area of its corresponding major sector. Pi's value 3.14. Sector साठी फिगर काढूया. Radius of circle 10 cm दिली आहे. या मायनर सेक्टरचा एरिया 100 cm स्क्वेअर दिलेला आहे आणि आपल्याला काढायचा आहे एरिया ऑफ इट्स करस्पॉन्डिंग मेजर सेक्टर. म्हणजेच आपल्याला या मेजर सेक्टरचा एरिया काढायचा आहे. सर्वप्रथम आपण या रेडियस वरून एरिया ऑफ सर्कल काढूया जो आहे
पाय आर स्क्वेअर. किमती घालूया 3.14 मल्टिप्लाइड बाय 10 मल्टिप्लाइड बाय 10. 10 स्क्वेअर 100 होईल. 3.14 मल्टिप्लाइड बाय 100 होईल 314 cm स्क्वेअर. तर हा झाला एरिया ऑफ सर्कल. आपल्याला माहित आहे एरिया ऑफ मेजर सेक्टर इक्वल्स एरिया ऑफ सर्कल मायनस एरिया ऑफ मायनर सेक्टर. किमती घालूया. एरिया ऑफ सर्कल 314 मायनस एरिया ऑफ मायनर सेक्टर 100 दिलेला आहे. यावरून एरिया ऑफ मेजर सेक्टर होईल 214 स्क्वेअर सेंटीमीटर. पुढचा प्रश्न बघूया. इन फिगर बघूया. Radius of circle is 3.4 cm and perimeter of sector PABC is 12.8 cm. Find area sector PABC. फिगर मध्ये रेडियस ऑफ सर्कल R 3.4 cm दिलेला आहे आणि पेरिमीटर ऑफ सेक्टर दिलेला आहे 12.8 cm. आता सर्वप्रथम आपण पेरिमीटर ऑफ सेक्टर ABC लिहूया जे दिलं आहे 12.8 cm. आता ही जी पेरिमीटर आहे सेक्टरची ती होईल 2 टाइम्स रेडियस म्हणजे रेडियस PA आणि रेडियस PC प्लस लेंथ ऑफ आर्क ABC म्हणजेच L हे दिलेलं आहे 12.8. आता R ची किंमत घालूया. सो 2 मल्टिप्लाइड बाय रेडियस 3.4 प्लस लेंथ ऑफ आर्क L इक्वल्स 12.8 सेंटीमीटर. तर L होईल 12.8 मायनस 2 मल्टिप्लाइड बाय 3.4 होईल 6.8 म्हणजेच लेंथ ऑफ आर्क होईल 6 सेंटीमीटर. आपल्याला माहित आहे एरिया ऑफ सेक्टर PABC इक्वल्स R अपॉन 2 मल्टिप्लाइड बाय L. किमती घालूया. हे होईल 3.4 R ची किंमत अपॉन 2 मल्टिप्लाइड बाय लेंथ ऑफ आर्क 6. हे होईल 2 1 जार 2 3 जार आणि आपल्याला हा एरिया ऑफ सेक्टर मिळेल 3 4 जार 12 1 कॅरी 3 3 जार 9 प्लस 1 10 आणि डेसिमल 10.2 स्क्वेअर सेंटीमीटर. तर हा होईल एरिया सेक्टर PABC. पुढचा प्रॉब्लेम बघूया. सेक्टरसाठी फिगर काढूया. O is the center of the sector. हा O angle ROQ equals angle MON equals 60 degrees. हा angles 60 degrees दिलाय. OR is 7 cm and OM is 21 cm. Find the length of the arc RXO म्हणजे या आर्कची लेंथ and arc MYN म्हणजे या आर्कची लेंथ काढायची आहे. प्रथम लेंथ ऑफ आर्क RXQ फॉर्म्युला लिहूया. थीटा अपॉन 360 मल्टिप्लाइड बाय 2 पाय R. किमती घालूया. 60 अपॉन 360 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 22 अपॉन 7 मल्टिप्लाइड बाय 7. हा 0 या 0 ला कॅन्सल. 6 1 जार 6 6 जार 36. हा 7 या 7 ला कॅन्सल. 2 3 जार 6 2 1 जार. हे मिळेल 22 अपॉन 3 म्हणजेच 3 1 जार 3 7 जार 21 3 3 जार 9 3 3 जार 9. सो लेंथ ऑफ आर्क RXQ होईल 7.33 सेंटीमीटर. आता काढूया लेंथ ऑफ आर्क MYN. फॉर्म्युला थीटा अपॉन 360 मल्टिप्लाइड बाय 2 पाय R. किमती घालूया. 60 अपॉन 360 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 22 अपॉन 7 मल्टिप्लाइड बाय रेडियस 21 सेंटीमीटर. या 0 ला हा 0 कॅन्सल. 6 1 जार 6 6 जार 7 1 जार 7 3 जार 3 1 जार 3 2 जार 6 2 1 जार 2 1 जार. तेव्हा लेंथ ऑफ आर्क MYN होईल 22 सेंटीमीटर. पुढचा प्रश्न बघूया. त्याच्याशी संबंधित फिगरही बघूया. इफ एरिया सेक्टर PABC इक्वल्स 154 cm स्क्वेअर म्हणजे सेक्टरचा हा एरिया दिलेला आहे 154 cm स्क्वेअर. रेडियस ऑफ द सर्कल इज 14 सेंटीमीटर. रेडियस दिली आहे 14 सेंटीमीटर. आपल्याला शोधायचा आहे अँगल APC आणि लेंथ ऑफ आर्क ABC म्हणजे हा अँगल थीटा शोधायचा आहे आणि लेंथ ऑफ आर्क ABC म्हणजेच ही लेंथ ऑफ आर्क शोधायची आहे. दिलेल्या माहितीचा उपयोग करूया. आपल्याला एरिया ऑफ सेक्टर दिलेला आहे. मग लिहूया एरिया ऑफ सेक्टर इक्वल्स. आता आपण किमती घालूया. थीटा ची किंमत माहित नाही आहे, काढायची आहे.
upon 360 multiplied by 22 upon 7 multiplied by radius 14 multiplied by 14 equals 154. त्यामुळं क्रॉस मल्टिप्लिकेशनने थीटा होईल. सर्वप्रथम न्यूमरेटर लिहूया 154 मल्टिप्लाइड बाय, इथं जे नंबर्स डिनॉमिनेटरला आहेत ते उजवीकडं न्यूमरेटरला जातील, म्हणून इथं 360 मल्टिप्लाइड बाय 7 आणि डावीकडं जे नंबर्स न्यूमरेटरला आहेत ते उजवीकडे गेल्यावर डिनॉमिनेटरला जातील, म्हणून इथं 22 मल्टिप्लाइड बाय 14 मल्टिप्लाइड बाय 14. ओके, आता 7 1 जार 7 2 जार 14, 14 1 जार 14 1 जार 14 1 जार, त्याच्यानंतर 11 1 जार 11 2 जार, त्यानंतर 2 2 जार 4, मग हे 4 कॅन्सल करूया आणि 4 9 जार 36, 4 0 जार. तेव्हा हा सेंट्रल अँगल थीटा येईल 90 डिग्रीज, म्हणजेच अँगल एपीसी होईल 90 डिग्रीज. लेंथ ऑफ आर्क एबीसी साठी फॉर्म्युला वापरूया. एरिया ऑफ सेक्टर इक्वल्स आर अपॉन 2 मल्टिप्लाइड बाय लेंथ ऑफ आर्क. किमती घालूया. 154 इक्वल्स रेडियस 14 अपॉन 2 मल्टिप्लाइड बाय लेंथ ऑफ आर्क एल. 2 1 जार 2 7 जार, म्हणजेच 7L होईल. 154 म्हणजेच लेंथ ऑफ आर्क एल होईल 154 अपॉन 7, म्हणजेच 7 1 जार 7 2 जार 14, 7 2 जार 14, 22 सेंटीमीटर. तर लेंथ ऑफ आर्क एबीसी होईल 22 सेंटीमीटर. पुढचा प्रश्न बघूया. संबंधित फिगर बघूया. PQRS is a rectangle. If PQ is 14 cm, Q दिलंय 14 cm, QR is 21 cm, QR दिलंय 21 cm. Find the areas of the parts X, Y, Z. म्हणजे आपल्याला X या सेक्टरचा, Y या सेक्टरचा आणि Z या उरलेल्या रेक्टँगलच्या भागाचा एरिया काढायला सांगितलेला आहे. आता PQRS हा रेक्टँगल असल्यामुळं सेक्टरचे सेंट्रल अँगल्स हे 90 डिग्रीज असतील, त्यामुळं आपण लिहूया थीटा इक्वल्स 90 डिग्रीज. आता प्रथम आपण एरिया ऑफ रेक्टँगल काढूया. PQRS इक्वल्स लेंथ इंटू ब्रेड्थ. लेंथ आहे 21 मल्टिप्लाइड बाय ब्रेड्थ आहे 14, तर हा एरिया होईल 14 1 जार 14, 1 कॅरी 14 2 जार 28 प्लस 1 29 स्क्वेअर सेंटीमीटर. नंतर काढूया एरिया ऑफ सेक्टर क्यू PX, जो होईल थीटा 90 डिग्रीज अपॉन 360 मल्टिप्लाइड बाय 22 अपॉन 7 मल्टिप्लाइड बाय आर स्क्वेअर. आर असेल 14 सेंटीमीटर, सो हे होईल 14 मल्टिप्लाइड बाय 14. हा 0 या 0ला कॅन्सल होईल. 9 1 जार 9 4 जार, त्यानंतर 2 2 जार 2 1 जार 2 1 जार, त्यानंतर 7 2 जार 14 आणि इथं होईल 14 1 जार. तर एरिया ऑफ सेक्टर होईल 11 मल्टिप्लाइड बाय 14, म्हणजेच 14 1 जार 14, 1 कॅरी 14 1 जार 14 आणि 1 15 स्क्वेअर सेंटीमीटर. तर एरिया सेक्टर QPX होईल 154 स्क्वेअर सेंटीमीटर. त्यानंतर आपण काढूया एरिया सेक्टर RY. किमती घालूया. थीटा अपॉन 360 मल्टिप्लाइड बाय 22 अपॉन 7 मल्टिप्लाइड बाय, इथं हे R होईल 21 मायनस 14, म्हणजेच 7 सेंटीमीटर. तर इथं घालूया 7 मल्टिप्लाइड बाय 7. हा 0 कॅन्सल करूया. 9 1 जार 9 4 जार, 7 1 जार 7 1 जार, 2 2 जार 4, 2 1 जार 2 1 जार, आणि हे करूया 2 1 जार 2 5 जार 10, 2 5 जार 10, म्हणजेच हा एरिया ऑफ सेक्टर होईल 5.5 मल्टिप्लाइड बाय 7. 7 5 जार 35, 3 कॅरी 7 5 जार 35, 35 प्लस 3 38, 1 डेसिमल स्क्वेअर सेंटीमीटर. तर एरिया ऑफ सेक्टर RY होईल 38.5 स्क्वेअर सेंटीमीटर. आता एरिया ऑफ Z काढूया, जो असेल एरिया ऑफ रेक्टँगल PQRS 294 मायनस एरिया ऑफ दिस लेफ्ट सेक्टर 154 प्लस एरिया ऑफ दिस राईट सेक्टर 38.5. तर हे होईल 294 मायनस 192.5, जे होईल 101.50 स्क्वेअर सेंटीमीटर. तर हे असतील आपले एरिया X, एरिया Y आणि हा एरिया Z.
हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या वर्गमित्रांना तो शेअर करा, या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये काही सुधारणा हव्या असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा नंबर कॉलेज. थँक्यू.